की दुसरा गाल पुढा करायचा. जिन्ना जिन्ना आणि त्याच्या मायचा चिन्ना. इंग्रजांच्या पुढे जायचं आणि ढुंगणावर सटके खाऊन यायचं. की दुसरा गाल पुढा करायचा. त्या महात्म्याने आमची वाट लावली बघा, वाट. आमचे गुरुजी ज्यांच्याकडे मी कीर्तन शिकलो ना, ते आमचे गुरुजी फार मस्त कथा सांगायचे. औरंग्याची कथा. औरंग्या मरायला टेकला, मरायला, पण तो काही मरना. म्हणून त्यांचा तो अल्ला तिथे आला आणि त्यानं औरंग्याला विचारलं, अरे तू धर्मासाठी जे काम केले त्याच्यावर मैं बहुत खुश हूं, बोले जल्दी निपट लेना, क्यों अडका के बैठा है इधर. ते मला, जनाब ऐसी बात है की मला जे हिंदूंचं आणि हिंदुस्थानचं नुकसान करायचं होतं ते नुकसान मी पूर्ण नाही करू शकलो आणि आपल्याकडे पुन्हा पुनर्जन्म नाहीये आपल्या धर्मात. तो इसलिए जब तक हिंदू और हिंदुस्तान का पूरा नुकसान मैं नहीं करता तब तक मेरे को मरना नहीं, मेरे को मौत को छूना नहीं. अल्लाह म्हणला, गाजी मी तुझ्यावर खूप खुश झालो. हाँ बहुत खुश हो गया बिट्टू मैं तेरे लिए. और तेरे लिए मैं मेरे धर्म का एक रिवाज बदलना चाहता हूं, मैं बदलूंगा. शे म्हणला, कोणता? ते म्हणला, मैं तेरे को पुनर्जन्म दे दूंगा, मैं तेरे को पुनर्जन्म दे दूंगा. इस जन्म में तू नहीं कर पाया ना, मैं तू ये अगले जन्म में कर, मैं तेरे को पुनर्जन्म दे दूंगा और वो जन्म तेरे को हिंदू घर में मिलेगा. हे आश्चर्य पडलं. हे म्हणला, मला हिंदू मध्ये जाऊन हिंदूंचं कसं नुकसान करता येईल, हिंदुस्थानचं कसं नुकसान करता येईल. ते म्हणला, तू धर्मात ह्या जन्मात तू तलवारीच्या जोरावर जेवढं करू शकला नाहीस ना, मी तुला हिंदूंच्या घरात जन्म देतो. अरे तलवारीवर जे नुकसान नाही झालं ना, ते तू काठी टेकवीत 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 करशील. आणि अशा प्रकारे पोरबंदरला महात्मा गांधींचा जन्म झाला. या माणसाला इथून तिथून आम्हाला राखत लावली. अरे आमची अखंडित असलेली भारत माता, ही भारत मातेचे दोन तुकडे करण्याचा पाप केलं कोणी? मुसलमान हिंदू कधी न एक व्हावे, तरी देव स्वातंत्र्य हे भूत बोले. खरे मानिले घात येथेची झाला, मना हिंदूने हिंदूचा घात केला. मुसलमान जेश्वान पुच्छ स्वभावे, सदा वाकडे ना कधी नीट व्हावे. नीट कळालं ना अर्थ? नीट जाणून घ्या. मुसलमान जेश्वान, श्वान म्हणजे कुत्र. मुसलमान जेश्वान पुच्छ स्वभावे, सदा वाकडे ना कधी नीट व्हावे. भरी इंग्रजी मंत्र त्यांना मिळाला, मना हिंदूने हिंदूचा घात केला. मुसलमान जावाई बैसे रुसून, जिन्ना जिन्ना आणि त्याच्या मायचा चिन्ना. भारत मातेचे दोन तुकडे केले. आम्हाला लाज वाटली पाहिजे. खाल्ली भाकरीचा घास गोट नाही लागला पाहिजे, लक्षात घ्या. मुसलमान जावाई बैसे रुसून, वदे महात्मा सासरा अर्जवून. यांचा सासरा पुढं पुढं करायला, खाली एक पंचांवर एक पंचा. गरीब लोकांना कपडे मिळत नाही म्हणून मी कपडे घालणार नाही, लोकांना बायका मिळाल्यात म्हणून आमची बायको सोडून द्यायची काय? हा न्याय असतो का? मुसलमान जावाई पैसे रुसून, वदे महात्मा सासरा अर्जवून. असा देश खंडित त्याने केला,
मना हिंदूने हिंदूचा घात केला. कधी मातल्या 7, 9 आणि 14, 7 मतदारसंघ, 9 मतदारसंघ, 14 मतदारसंघ. अरे आमच्याच भारत मातेचा लिलाव यानं मांडला हो या चांडाळानं. कधी मातल्या 7, 9 आणि 14, जमेना पुरा एकीचा तोची सौदा. असा देश खंडित तेथेची झाला. मना हिंदूने हिंदूचा घात. अरे प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे की जोपर्यंत माझी भारत माता अखंड होणार नाही, जोपर्यंत माझा काशवी विश्वनाथ मोकळा होणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. वन्हितो चेतवा रे, चेतवा म्हणजेच चेततो. आम्हाला 80चे पाठ शिकवल्या गेले. भगवद्गीतेचा अर्धा श्लोक आम्हाला या महात्म्यानं आमच्या गळी उतरवला. परिणामतः इंग्रजांच्या पुढे जायचं आणि ढुंगणावर सटके खाऊन यायचं, एवढेच काम आमच्याकडे राहिले. आम्ही आमचं शौर्य विसरलो. अरे आमच्याकडच्या स्त्रियांचं सुद्धा काय शौर्य होता. वाचा कधीतरी झाशीच्या राणीच्या चरित्राला. पोशाख करुणी मरधानी वाहरिती तरुणी तलवार हाती रे धरुणी. जशी का महिषासुर मरदिनी दिन रात तटावर फिरे शौर्य खळखळे शत्रू ही पळे. वीज अशी रणांगणी चमके शत्रूची छाती आता धडके. किल्ल्यावर झेंडा भगवा फडके.